लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अश्विनी भावे आणि दीपक शिर्के या कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजलेला धडाकेबाज चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. कॉमेडी, फॅन्टसी, ॲक्शनने भरलेला हा सिनेमा त्या काळी ब्लॉकबस्टर झाला होता. या चित्रपटातील बाटलीतील गंगाराम आणि कवट्या महाकाळ या भूमिका सर्वाधिक गाजल्या. कवट्या महाकाळ ही भूमिका तब्बल 8 जणांनी साकारल्याचं महेश कोठारे यांनी सांगितलं. हा चित्रपट महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केला आहे. 3 जिवलग मित्र जेलमधून सुटून कामधंद्यासाठी गावात येतात आणि खतरनाक कवट्या महाकाळ या गुंडाशी पंगा घेतात. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक जादूची बाटली मिळते. त्या बाटलीत गंगाराम राहत असतो. त्याच्याकडे ती जादूची रेती असते. ही रेती वापरून गंगाराम लक्ष्या आणि त्याच्या मित्रांची मदत करतो. अशी साधारण या सिनेमाची कथा आहे. या सिनेमातले कलाकार आज कुठे आहेत आणि काय करतात ते आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहोत. महेश कोठारे यांनी या सिनेमात महेश नेमाडे हे मध्यवर्ती पात्र साकारलं होतं. हेच या सिनेमाचे दिग्दर्शक होते. यांचा जन्म 28 सप्टेंबर 1953 साली झाला. हा चित्रपट आला तेव्हा ते 37 वर्षांचे होते. आज ते 71 वर्षांचे आहेत. अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती यांनी केली आहे. महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटात नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखवण्यासाठी ते अमेरिकेत जाऊन तंत्रज्ञान शिकून आले. तसेच झपाटलेल्या चित्रपटात बाहुली जिवंत दाखवण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय महेश कोठारे यांनाच जाते. सिनेमातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे बाप्पा वजरंगी. दीपक शिर्के यांनी हे पात्र साकारलं होतं. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1957 साली झाला. हा सिनेमा आला तेव्हा ते 33 वर्षांचे होते. आता ते 67 वर्षांचे आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले. हिंदी सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या खलनायकाच्या भूमिका विशेष गाजल्या. या सिनेमात सर्वात गाजलेले पात्र होते खलनायक कवट्या महाकाळ. कवटे महाकाळ या गावावरून हे नाव महेश कोठारे यांना सुचले. मुखवटा घातलेल्या कवट्या महाकाळ हे पात्र तब्बल 8 कलाकारांनी साकारलं होतं. हे पात्र साकारणारे 2 महत्त्वाचे कलाकार म्हणजे चंद्रकांत पांड्या आणि बिपिन वर्ती. बिपिन वर्ती यांचा मृत्यू 1995 साली झाला तर चंद्रकांत पांड्या यांचा मृत्यू 2021 साली झाला. चेहरा दिसणार नाही म्हणून हे पात्र कोणी साकारायला तयार होत नव्हतं. त्यामुळे महेश कोठारे यांना तब्बल 8 कलाकार वापरावे लागले. अभिनेत्री अश्विनी भावे यांनी सब इन्स्पेक्टर उमा जाधव हे पात्र साकारलं होतं. यांचा जन्म 7 मे 1972 साली झाला. जेव्हा चित्रपट आला तेव्हा त्या 18 वर्षांच्या होत्या. आज त्या 52 वर्षांच्या आहेत. त्यांनी किशोर बापटकर यांच्याशी 2007 साली लग्न केलं असून त्यांना 2 मुले आहेत. रवींद्र बेडे यांनी हवालदार रेडे हे पात्र साकारलं होतं. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1945 साली झाला. सिनेमा आला तेव्हा ते 45 वर्षांचे होते. 2023 साली त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते 78 वर्षांचे होते. सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ते मोठे भाऊ आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमात कामं केली आहेत. बिपिन वर्ती यांनी दिवट्या या खलनायकाचे पात्र साकारलं होतं. 1995 साली त्यांचा मृत्यू झाला. महेश कोठारे यांच्या अनेक सिनेमात त्यांनी कामं केली आहेत. कोबड्या खवीस, गिधाड, दिवट्या, कवट्या महाकाळ हे खलनायक त्यांनी अजरामर केले. अलका इनामदार यांनी पारूबाई म्हणजे गंगेच्या आईचे पात्र साकारले आहे. 2022 साली त्यांचे निधन झाले. अनेक चित्रपटात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका केली होती. त्यामुळे लोक त्यांना लक्ष्याची आई म्हणूनच ओळखायचे. अभिनेते दिनकर इनामदार यांच्या त्या पत्नी होत्या. माहेरची साडी, मुंबईचा फौजदार, झपाटलेला या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. अंबर कोठारे यांनी DSP हे पात्र साकारलं होतं. हे महेश कोठारे यांचे वडील आहेत. त्यांचा जन्म 1926 साली झाला. चित्रपट आला तेव्हा ते 64 वर्षांचे होते. 2023 साली त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते 96 वर्षांचे होते. प्राजक्ता कुलकर्णी यांनी गावरान ठसकेबाज गंगा हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं आहे. आग, शोध, पोरबाजार, धांगडधिंगा, आपली माणसं हे त्यांचे चित्रपट गाजले. सध्या त्या ठरलं तर मग या सिरियलमध्ये काम करत आहेत. या सिनेमात प्रमुख भूमिका बजावली होती ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी. लक्ष्मीकांत हजारे आणि गंगाराम अशा दुहेरी भूमिकेत ते होते. सिनेमा आला तेव्हा ते 35 वर्षांचे होते. 16 डिसेंबर 2004 रोजी या अभिनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला. ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली, जी पुढे कोणालाही भरून काढता आली नाही. असे एकापेक्षा एक सुपरडुपर हिट सिनेमे आपल्या लाडक्या लक्ष्याने आपल्याला दिले आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रिया बेर्डे आणि 2 मुले आहेत. तर हे होते धडाकेबाज या सिनेमात काम करणारे कलाकार आणि त्यांची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.